भारतीय रेल्वेचा इतिहास जर लिहायचा म्हटला तर तो अतिशय सुवर्ण अक्षरांनी लिहावा असा तो इतिहास आहे. आणि विशेषतः भारतीय रेल्वेचा इतिहासामध्ये एप्रिल महिना हा अतिशय महत्त्वपूर्ण समजला जातो. याचं कारण असं, कारण एप्रिल महिन्यामध्येच पहिल्यांदा भारतामध्ये रेल्वे धावली. कोल्हापूरचा विचार करायचा झाला तर कोल्हापूरमध्ये देखील एप्रिल महिन्यामध्येच रेल्वे धावली. आणि कोल्हापूरमध्ये जर पहिली रेल्वे कुठून आली असेल तर ती मिरजहून कोल्हापूरमध्ये रेल्वे आली. ती देखील एप्रिल महिन्यामध्येच आलेली आहे. तर एकंदरीतच एप्रिल महिना तसा रेल्वेच्या इतिहासामध्ये आम्हा सर्वांच्याच दृष्टिकोनातून आणि विशेषतः कोल्हापूरकरांच्या दृष्टिकोनातून खूप अतिशय एक वेगळ्या पद्धतीनं त्याच्या आठवणी आहेत. कोल्हापूरचं रूपडं बदलतंय. कोल्हापूरचं स्टेशनचं रूपडं आता नव्या रूपात लोकांच्या आणि प्रवाशांच्या समोर येते. पण या रूपड्याच्या मागं इतिहासाच्या अनेक पानं आहेत. ती इतिहासाची पानं आज थोडासा चाळण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत. आणि आज आपल्या प्रसारमाध्यमच्या स्टुडिओमध्ये आहेत गेली 38 वर्ष ज्यांनी रेल्वेच्या सेवेमध्ये आपलं सेवाकार्य बजावलं. त्याच पद्धतीनं पुणे विभागीय सल्लागार समितीमध्ये सदस्य म्हणून ज्यांनी काम केलं आणि अनेक ठिकाणी त्यांनी स्टेशन प्रबंधक म्हणून काम केलं असे आपले मोहन शेटे सर या ठिकाणी आहेत. आपण त्यांच्याकडून हा संपूर्ण कोल्हापूरचा इतिहास जाणून घेऊया आणि विशेषतः त्यांचे अनेक लेख अनेक वृत्तपत्रामध्ये मासिकांमध्ये देखील छापले गेलेले आहेत. तर चला सुरुवात करू आणि जाणून घेऊ कोल्हापूरच्या रेल्वेचा नव्यानं समजून घेणारा इतिहास. मोहन सर नमस्कार. नमस्कार. खरं म्हणजे आम्ही आता सध्या जे काही पाहतोय चित्र म्हणजे रेल्वे स्टेशनचं आम्हाला जे दिसतं त्याच्यामागं अनेक इतिहासाची पानं दडलेली आहेत. आज एक एक पानं चालण्याचा प्रयत्न करू. काय आहे कोल्हापूरच्या रेल्वेचा हा इतिहास? कोल्हापूरच्या रेल्वेपूर्वी आपण जगात पहिला रेल्वे कधी चालू झाली तर इंग्लंडमध्ये औद्योगिक क्रांतीची पहाट होऊ लागली होती. कच्चा माल दगडी कोळसा प्रोडक्शन निर्मिती केंद्रापर्यंत कसा न्यायचा हा फार मोठा प्रश्न होता. कारण त्यावेळी अजून ट्रकचा आणि याचा शोध लागला नव्हता. आणि ते अवजड असल्यामुळं जेम्स व्हाईटनं त्यावेळी वाफेचे इंजिन शोधून काढलं होतं. आणि ते कशा प्रकारे ते निर्मिती केंद्रापर्यंत कोळसा वाहून नेता येईल ही फार मोठी समस्या होती. आणि त्याच्यावर उपाययोजना म्हणून मग तिथं त्यांनी हे चालू केलं. मग पहिला त्यांनी असे 2 रूळ हे करून त्याच्यावरनं 4 वॅगन न्यायचा प्रयत्न केला. पण ते रूळ कमकुवत असल्यामुळं म्हणजे चॅनल वापरली तिथे कमकुवत असल्यामुळे ते काय यशस्वी झालं नाही. मग त्यांनी केलं मजबूत रूळ पाहिजे. त्यांनी मजबूत रूळ घालून केले. तर पहिला दिवस म्हणजे 25 सप्टेंबर 1825 अच्छा हा जगातल्या पहिल्या रेल्वेचा प्रारंभ झाला. काय म्हणजे तो प्रवासी वाहतूक नव्हती पण दगडी कोळसाची वाहतूक करण्यासाठी. पण नंतर ह्याचं रूपांतर मग तो सक्सेस झाल्यानंतर प्रवासी रेल्वेच्या दृष्टीने पावलं पडायला लागली आणि ती यशस्वी झाली. आणि भारतामध्ये सुद्धा ठाण्यापर्यंत पहिली रेल्वे धावली. हो, ती सुद्धा एप्रिल महिन्यामध्येच. 16 एप्रिल 1853 हा भारतीय दळणवळण क्षेत्रातला म्हणजे एक क्रांतिकारक दिवस आहे. लॉर्ड डलहौसी ह्यांना भारतीय रेल्वेचे उद्गाता असं म्हणायला हरकत नाही. त्यावेळी गव्हर्नर जनरल होते. आणि मुंबईचे नाना शंकर शेठ ह्यांना ते रेल्वे चालू झाले बातमी लागली होती. आणि आपल्या इथं पण असावं असं त्यांनी ध्यास धरला होता. त्यांनी मग ईस्ट इंडियन रेल्वे कंपनी आणि गोल्डन GIP रेल्वे ग्रेट इंडियन पेनिन्शुलर रेल्वे अच्छा ही GIP रेल्वे म्हणून कंपनी चालू केली. आणि 16 एप्रिल 1853 पहिली 14 डब्याची रेल्वे धावू लागली. त्यावेळी बोरीबंदर स्टेशनचं नाव जॉर्ज फोर्ट असं होतं. अच्छा. आणि ठाण्याला तन्नाहा असं म्हणायचे. तन्नाहा नंतर त्याचा अपभ्रंश होऊन ठाणे झालं. आपण कोल्हापूरच्या इतिहासाकडे येऊ. पण आता तुम्ही हा विषय छेडलाच आहात. तर आम्ही असं लहानपणी ऐकलेल्या होत्या गोष्टी की ज्यावेळेस रेल्वेमुळे चालू झाली त्यावेळेस लोकांना कुतूहल होतं की ही रेल्वे धावते कशी, सैतान ओढून नेतोय की काय. लोक आतमध्ये बसायला तयार नव्हते. लोक किंचाळायचे. काय होतं म्हणजे खरं होतं त्यामध्ये तथ्य? नाही आता म्हणजे कसं की रुळावणं प्रचंड धूळ अच्छा काळा कोळसा
ते हवेत सगळ्या काळ्या धुराच्या रेषा हम्म. ओढत जाणारं हम्म. आणि असं एक 5-6 डब्याची गाडी त्यावेळी हम्म. पण छोटीच होती गाडी बरोबर. सुरुवातीला. हम्म. तर ते जायचं म्हणजे ते लोकांना आश्चर्य वाटायचं. म्हणजे आपली कोल्हापूर मिरज जेव्हा रेल्वे ओपन झाली सुरुवातीला, तर शेतात जे काम करणारे लोक होते ते अगदी कुतूहलानं हे काय चाललंय विचित्र अच्छा. काय म्हणजे वाहना प्रकार त्यावेळी टोटली आपल्याला वाहन म्हणजे नवीन. बैलगाड्यांना जोडून जाणारी हो. गाडी माहित होती. हो आता आमच्या कुतूहलाचा विषय आणि तो म्हणजे कोल्हापूरमध्ये रेल्वे असावी, हां. ह्याचं नेमकं म्हणजे बीज म्हणू किंवा याची सुरुवात कशी झाली असेल? पुणे ते कोरेगाव हम्म. आणि कोरेगाव ते मिरज, हम्म. नंतर पुढे ती मिरज मार्गे बेळगाव, लोंढा, गोवा. ही कोणत्या सालची सर्वसाधारण गोष्ट? ही सर्वसाधारण बघा 1845 बरं. ते ब्रिटिशांचं प्लॅनिंग होतं. हम्म. मग तो मार्ग त्यावेळी हे केलं होतं. मग त्यांनी सर्वसाधारण कोल्हापूर संस्थानला विचारलं होतं हम्म. की तुम्हाला जर स्वतंत्र पाहिजे असेल रेल्वे तुमच्या कोल्हापूरपर्यंत, मिरज ते कोल्हापूर हम्म. म्हणजे 28 किलोमीटर होतं मैलात. म्हणजे त्यावेळी पण अच्छा, मैलातच मैल, म्हणून बरोबर. आता 48 किलोमीटर होतं ते अंतर. तर त्यावेळी अजून शाहू महाराज वय लहान होतं, त्यांचा राज्याभिषेक झाला नव्हता, बर. वय 14 होतं, कारण शाहू महाराजांचा जन्म 1874चा. बरोबर. तर त्यावेळी संस्थानिक म्हणजे त्यांचे कागलचे जे पिताजी हम्म. घाडगे साहेब, हम्म. त्यांनी ते त्यावेळी म्हणजे त्यांच्या कारभारी म्हणून होते हम्म. तिथं. हम्म. आणि त्यांना हा प्रस्ताव आला हम्म. की आम्ही अशी योजना केलेली आहे, हम्म. तुम्हाला जर संस्थांची करायला तर तुम्हाला स्वखर्चाने करावी लागेल. अच्छा. मग त्यांची काय खलबत्तं त्यावेळी झाली असतील, हम्म. त्याशी विशेष कागदपत्र उपलब्ध नाहीत. त्यांनी निर्णय घेतला खरा. हम्म. शाहू महाराजांचे जनक पिता हम्म. हम्म. कागलचे घाडगे, हम्म. त्यांनी आणि दरबारी आणि त्यांनी मान्य केलं, हम्म. आम्ही संस्थांच्या खर्चानं आम्ही करतो. हम्म. मग त्यावेळी कोल्हापूर म्हणजे कृष्णा नदीपर्यंत कोल्हापूर संस्थांची हद्द होती. कृष्णा नदी. हा नदी पण म्हणजे जयसिंगपूर स्टेशनच्या पुढं उदगाव जे शेवटचं गाव आहे कोल्हापूर मिरज मार्गावरचं, तर त्या नदीपर्यंत हद्द होती. आणि पलीकडं मिरजेच्या संस्थानिकांचं पटवर्धन असं पटवर्धन येते. सरकारांचं. तर मग आता पटवर्धन सरकारांना रिक्वेस्ट करायला पाहिजे की आमची कोल्हापूर आम्ही मिरज लाईन करतोय आणि तुमच्या संस्थांना आम्हाला परमिशन द्या. त्यावेळी काय त्यांचं झालं असं बोलणी, त्यांनी प्रस्ताव मान्य केला आणि कोल्हापूर मिरज रेल्वे पहिले 3 मे 1888ला कोल्हापूरच्या शाहूपुरी भागात, त्यावेळी घोटाळे तलाव म्हणून तो एरिया, शाहूपुरीच्या आता सध्याच्या, आता जे रेल्वे स्टेशन आहे ते घोटाळे तलाव असं नाव होतं त्या एरियाचं, आणि वस्ती अजिबात नव्हती. मला आणखी एक मनामध्ये प्रश्न येतो की मग कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन जे आता सध्या आपण बघतोय, जसं मगाशी आपण तळ्याचा उल्लेख केलाय, हेच ठिकाण ठरलं होतं की असे 1-2-3 ठिकाणं बघितली गेली होती आणि त्यातलं हे निवडलं? नाही, जुनं कोल्हापूर पहिला रविवारपेठ वेस्ट, बरोबर, म्हणजे बिंदू चौक, बिंदू चौक, त्याच्या बियॉन्ड काही नव्हतं. जयंती नाला, बरोबर, नदी, जयंती नदी होती, आता तो नाला झाला काय. आणि सर्वसाधारण म्हणजे ब्रिटिशांचे त्याला RJ सेना म्हणून इंजिनियर होते, त्यांनी प्रोजेक्ट इंजिनियर, त्यांनी सुचवलं की आत्ताचे गाव आहे त्या असून त्याला दूरच करा, म्हणजे भविष्यातला त्यांनी विचार केला होता. अच्छा, काय आता ते कोल्हापूर रेल्वे स्टेशन मध्यवर्ती झालं काय. तर त्या दृष्टीने त्यांनी ते हे प्लॅनिंग करून ते स्थळ निश्चित केलं. तसं ते शहरापासून त्या म्हणजे कोल्हापूर संस्थांच्या तसं लांबच होत होते. साधारण किती वर्ष लागलीत या सगळ्या प्रकल्पाला? त्याला 2 वर्ष 252 दिवस. 3 मे 1887ला पायाभरणी, चांदीच्या फावड्यानं शाहू महाराज जास्तीत झालं तर पायाभरणी संस्थांचे कारभारीस, बाकी सरदार काय म्हणजे मानकरी होते. काय आहे तो? आणि तो चांदीचा फावडा अजून आपल्या शहाजी म्युझियममध्ये, बरोबर, राजवाड्यामध्ये बघायला मिळते. बरोबर, काय म्हणजे तो ठेवा अजून आपण जपून ठेवला आहे. त्याच्यावरती काहीतरी लिहिलेलं आहे. हो, लिहिलेलं आहे, एनग्रेव्ह केलेलं आहे की दिस सिल्वर स्पेड इज युज्ड फॉर फाउंडेशन लेईंग रेल्वे लाईन बाय कोल्हापूर स्टेट रेल्वे. कोल्हापूर स्टेट रेल्वे असं ते रेल्वेचं नाव होतं. अच्छा,
ते छत्रपती राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी त्या खोऱ्याने हां, त्या खोऱ्यानं भूमिपूजन आणि पायाभरणी केली होती. अच्छा 3 मे 1888. म्हणजे 2 वर्ष 252 दिवस 52 दिवस. लागले. हा मार्ग कंप्लीट पूर्ण झाला 20 एप्रिल 1891ला. हं. पहिली मिरजवून कोल्हापूरला रेल्वे आली. अच्छा. मीटर गेज मार्ग होता. हां. हं. आता आहे तो ब्रॉडगेज आहे. ब्रॉडगेज आहे, बरोबर आहे. त्यावेळी 1 मीटर 3 फूट 3 इंच रुंदी होती. हं. नंतर मग ती आली गाडी टेमलाबाईच्या तिथं संस्थांच्या वतीनं बरं. 17 तोफांची सलामी देऊन त्या गाडीचं स्वागत केलं. अच्छा. आणि इथं त्या गाडीच्या स्वागताला कोल्हापूरचे सगळे संस्थानचे मानकरी सरदार लोक हं, हं. सगळे उपस्थित होते, राजघराण्यातले व्यक्ती. हो हो हो. काय आता एकच शेवटचा प्रश्न, हा सगळा मी सुरुवातीलाच म्हटलं त्या पद्धतीनं की ही सगळी इतिहासाची पानं आपण चाळत गेलो. कोल्हापूर आता शेवटचं स्टेशन आहे. सगळ्यांनाच एक उत्सुकता, आशा लागून राहिली, ती म्हणजे कोकण रेल्वे होईल का, आपली रेल्वे इथून पुढे धावेल का, काय वाटतं तुम्हाला एक अभ्यासक नाही, म्हणून? आता नुकत्याच झालेल्या अर्थसंकल्पात कोल्हापूर वैभववाडी मार्गाला मान्यता पण मिळालेली तो आहे. मार्ग जाणार कसा मग? सांगतो सर. 2016 जेव्हा सुरेश प्रभू रेल्वे मंत्री होते ना, वैभव म्हणजे कुडाळ तालुक्यात आहे. बरोबर प्रॉपर आपले सुरेश प्रभू रेल्वे मंत्री कुडाळचेच. बरोबर. नाही, त्यांनी आपल्या मतदारसंघासाठी त्यावेळी घोषणा केली. नंतर कराड येथे रिमोट पद्धतीनं त्यांनी पायाभरणी केली त्या मार्गाची. हं. पण प्रत्यक्षात तो डोंगराळ भागात नाही, अति खर्चिक आहे. हं. म्हणजे कॉस्टिंग तसं वाढणार आहे. त्या प्रमाणात कोल्हापूर वैभववाडी ट्रॅफिक मिळेल आणि प्रवासी वाहतुकीतनं रेल्वेला काही मिळत नाही. कारण प्रवासी वाहतूक केली तर स्टेशन आली, स्टेशन आली की तिथं वेटिंग रूम करायला पाहिजे, बरोबर. बुकिंगची सोय करायला पाहिजे, फॅन लाईट करायला पाहिजे. मालगाडी आमची एकदा वॅगन म्हणजे 40 वॅगनची वॅगन सुटली ना, त्याला काय मध्ये काय थांबायचं जरूर बरोबर. नाही. मग ते उलट जास्त उत्पन्न देणार, एका वेळी 40. पण हे स्वप्न प्रत्यक्षात येईल? आता ते त्याचा DPR तयार झाला आहे. अच्छा, कसा असेल मार्ग हा? तसा मार्ग कोल्हापूर हां. म्हणजे कोल्हापूरला येणार नाही, ती कोल्हापूर मार्केट यार्ड म्हणजे गुळ मार्केट यार्डातनं तिथनं असा तो CAला फाटा जाणार आहे. अच्छा. म्हणजे पंचगंगा नदीवर परत एक पूल होणार आहे. अच्छा. ते CAवरनं पुढं तो पन्हाळा म्हणजे असं ते अच्छा. रूट आहे. अच्छा. मग फार डोंगराळ भाग आहे. तो झाला तर आपण कोकण रेल्वेला अटॅच होऊ. अच्छा. आणि कोकण रेल्वे पुढं तर तो जयदुर्ग पण गेला. बंदरा पण वाढवलं. ते जिंदाल स्टील वर्षित पॉवर प्लॅन्ट आहे हं. आणि तिथं त्यांचं प्रायव्हेट पोर्ट आहे, म्हणजे अच्छा. बंदर आहे. अच्छा. आणि तिथं खोल समुद्र असल्यामुळं हं. परदेशातून जी आता दगडी कोळसा किंवा इतर येतं आहे ती तिथं येतं आता. आणि तिथनं माल आपल्याकडे इकडे सप्लाय होतोय. अच्छा. त्यांची इच्छा अशी आहे इथनं शुगर साखर म्हणा किंवा इतर बरेच कास्टिंग हे तिकडं गेलं तर सध्या जे जवाहरलाल नेहरू पोर्ट ट्रस्टला माल जातो आणि तिथं कोंडीत वाहतूक कोंडीत सापडतोय JNPT. तर JNPT. तर त्याच्यापेक्षा हे कोल्हापूरच्या औद्योगिक क्षेत्राला फार जवळचं आणि सोपं होणार. बघूया आता हे स्वप्न नेमकं कधी प्रत्यक्षात येईल. पण तुर्तास तरी कोल्हापूरचं रेल्वे स्टेशन आहे ते एक नवीन काट टाकतं आहे. जुनं जे स्टेशन आहे त्याचा तसाच तो साचा ठेवून त्याला एक ऐतिहासिक रूप देण्याचा प्रयत्न करतोय. परंतु हे जरी आमच्या समोर आत्ता दिसत असलं तर याच्या मागं हा जो काही इतिहास आहे तो तितकाच मनोरंजक आणि तितकाच चित्तवेधक आहे. आणि हा सगळा इतिहास आज तुम्ही प्रसारमाध्यमच्या या स्टुडिओमध्ये येऊन आमच्या प्रेक्षकांसाठी सांगितलं, त्याबद्दल मी मनापासून आपले आभार मानतो. धन्यवाद.